कुठलंही कार्य सुरू करत असताना वेळ लागतोच आणि वेळ जास्त लागला म्हणून थोडासा आर्थिक बोजा वाढत असतो. प्रयत्नशील राहिल्याशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. आणि आतापर्यंत जरी समजा नाही झालं, हे आता आपलं काम आपल्या हाती आलेलं आहे आणि पूर्ण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. फक्त पुरुष मंडळीचीच नाही तर महिला मंडळीची आहे. कारण काय आहे की महिला मंडळीच्या संमतीशिवाय पुरुषही काही दे. मी यांना जाहीर करतो की 200 थैली सिमेंटचे मी पाठवणार. साधारणतः ह्या मटेरियलने जरी आपण सुरुवात केली तरी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या नेहमी लागत राहतात. आता नुकताच एक प्रश्न उद्भवला होता किंवा अधिवेशन घ्यायचं, चांगली गोष्ट आहे. अधिवेशन म्हणजे सर्वांची संमती. ज्या काही समाजात रूढी असतील की त्या आपल्याला जाचक आहे किंवा खर्चिक आहे किंवा त्या नको आहे, ह्या दृष्टिकोनातून अधिवेशन मध्ये मुद्दे घेतले जातात. व्यासपीठावर उपस्थित श्री अशोकभाऊ नारखेडे, श्री नाफडे, श्री भारंबे, श्री बोंडे, सौभाग्यवती हर्षाताई सुपे, सौभाग्यवती मंदाताई खडसे, श्री प्रदीप भाऊ, आपल्या विभागाचे सन्माननीय नगरसेवक आणि माझे सहकारी श्री प्रदीप भाऊ बाजड, सन्माननीय व्यासपीठ, विविध ठिकाणून आलेले भ्रातृमंडळाचे सारे पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम भ्रातृमंडळाच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या समाज भवन कम्युनिटी हॉलचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो. भ्रातृमंडळाच्या सहकार्याने अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला आणि अनेकांचं सहकार्य त्यांना यापूर्वी पण मिळालं आणि या सहकार्याच्या आधारावर त्यांना एवढी भव्य अशा स्वरूपाची ही जागा मिळाली. मुळामध्ये शहरामध्ये जागा मिळणं अवघड असतं. पैसा जमवणं सोपं आहे, पण आवश्यक असलेली जागा मिळवणं, योग्य त्या ठिकाणी मिळवणे अत्यंत अवघड झालेलं आहे. नागरीकरण सातत्यानं वाढत चाललं, त्यामुळे जागेच्या किमती सातत्यानं वाढत चालल्या आणि अशा स्थितीमध्ये मंगल कार्यालय बांधायचं, कम्युनिटी हॉल बांधायचं, वाचनालय बांधायचं, याच्यासाठी जागाच उरल्या नाही तशी अनेक शहरामधली स्थिती आहे. आणि या ठिकाणी जागेची उपलब्धता ही सर्वात मोठी उपलब्धता आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला मदत केली असेल त्या सर्वांचे प्रथम आपण या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की या ठिकाणी जागा मिळवून देण्यामध्ये ज्यांनी तुम्हाला मदत केली तेच खरं या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पात्र होते. नाथभूत आपल्या समाजामधलाच घटक आहे, पण समाजाच्या बाहेरच्याही अनेक व्यक्ती अशा आहेत की त्या आपल्याला मदत करतात, ज्या स्वतःहून पुढे येतात, सहकार्याची भावना त्यामध्ये त्यांच्यामध्ये असते आणि एकमेकांच्या सहकार्याने शेवटी समाजाची उन्नती आणि उद्धार होत असतो. कोणताही समाज असला तर ते एका समाजाच्या बळावर मोठा कधीच होत नाही. समाजामध्ये राहत असताना अन्य हा सारा व्यापक समाज हा आपल्या बरोबर घेऊनच आपल्याला चालावं लागतं आणि अशा स्वरूपामध्ये आपले सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी प्रदीप भाऊ आहे, त्यांची भावना यासाठीच आहे तुमच्यासोबत की चला एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. तर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख होते मी मंत्री असताना आणि त्यावेळेस पाटबंधारे मंत्री म्हणून मी ज्यावेळेस यायचो तर माझी भेट व्हायची. एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी आणि सातत्यानं समाजाच्या कामासाठी पुढाकार घेणारा असा कार्यकर्ता. जरी प्रदीप भाऊ तुमचा मतदारसंघ बदलला तरी सारे तुमच्या मतदारसंघात प्रचाराला येतील, पण सामाजिक दृष्ट्या अति अल्प समाज अशा स्वरूपामधला समाज म्हणजे आपल्या समाजाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टीची उपलब्धता आपण आता पाहत असतो.
पण शेती करणारा, व्यवसाय करणारा, कुणबी समाजामध्ये जन्माला आलेला, या मधून मोठा झालेला, आपल्या परिश्रमानं, आपल्या कष्टानं तयार झालेला लेवा समाज. आणि या माध्यमातून जशा जशा स्पर्धा वाढत चालल्या, जसे जसे आपण प्रगत होत चाललो, तसतशा अडचणी समोर आहेत, तसतशा समोर समस्या आहेत. आणि जसं शिक्षण अधिक वाढत चाललं, जसं माणसं शिक्षणासाठी लांबवर जायला लागले, तशा नवीन नवीन अडचणी आपल्या नजरेसमोर आल्या. आणि व्यापक अशा स्वरूपात जर पाहिलं चित्र, तर आपण शिक्षणाच्या माध्यमातून असेल, व्यवसायाच्या माध्यमातून असेल, मूळ गावापासून लांब राहायला आलो. आणि अशा ठिकाणी हा समाज विखरत गेला. जो विखुरलेला समाज आहे त्याला एकत्रित आणण्याचं काम भ्रातृमंडळ करतात. शहरामध्ये अनेक असे व्यक्ती असतील की त्या आपल्या क्षेत्रामधल्या, आपल्या समाजाच्या राहणाऱ्या असतील, परंतु एकमेकांचा त्यांना परिचय नसेल, एकमेकांच्या परिवाराचा त्यांचा संबंध नसेल. हे भ्रातृमंडळ एक असं व्यासपीठ आहे की या माध्यमातून त्या समाजामध्ये विखुरलेल्या व्यक्तींना एका ठिकाणी आणून एकमेकांचा परिचय घडवणं आणि जे संबंध आहे ते अधिक दृढ करण्याचं हे एक माध्यम आहे. आणि त्यामुळे भ्रातृमंडळांची स्थापना झाली, काही ठिकाणी लेवा समाज मंडळांची स्थापना झाली. वेगवेगळ्या नावानं वेगवेगळे जरी स्थापन झालेले असले तरी त्यांचं कार्य एक आहे, त्यांचा हेतू एक आहे. आणि त्या माध्यमातून या समाजाचं एकीकरण करणं, एकीकरण करून त्यांना कधी ना कधी एकत्र आणणं आणि अशा वास्तूंची निर्मिती त्या माध्यमातून करायची की ज्या माध्यमातून समाजाचे उपयुक्त, समाजासाठी उपयुक्त अशा स्वरूपाचे बांधकामं निर्माण होतील. बांधकामं निर्माण झाली म्हणजे काही लग्नाच्यासाठी, सोहळ्यासाठीच ते उपलब्ध आहेत असं नाहीये. समाजाच्या प्रबोधनासाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी त्या ठिकाणी प्रबोधनानं, विचारविनिमय करणं, एकत्रित अशा स्वरूपाचे निर्णय घेणं आणि एक 4 चांगल्या लोकांनी घेतलेले निर्णय त्या समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणं. समाजामधला जो दुर्बल वर्ग आहे, जो लहान वर्ग आहे, जो अजूनही दुर्बल अवस्थेमध्ये, अशांना त्याच्यामधनं वर आणण्यासाठी सढळ हातानं मदत करणं. ही मदत आर्थिक असते असंच नाहीये, परंतु यामध्ये मानसिक मदत जरी झाली, नुसता आपण आधार दिला तरी त्याचं मनोबल वाढतं. आणि मनोबल वाढल्यामध्ये त्या माणसाच्या मध्ये काम करण्याची किंवा पुढे जाण्याची जिद्द निर्माण होते. ज्यावेळेस सारा समाज एकत्र येतो आणि त्या समाजाच्या माध्यमातून अशा व्यक्तींचा आपण सत्कार करत असतो की ज्याने समाजामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि अशा सत्काराच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन मिळत असतं. कधी आपलेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव, आपल्याच विद्यार्थ्यांचं कौतुक आपल्या समाजाच्या साक्षीनं ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याचा आनंद हा वेगळा असतो. मला आठवतं की कधी काळी मला एक 10 वर्षापूर्वी का 15 वर्षापूर्वी मी या शहरामध्ये आलो होतो मंत्री असताना. बऱ्याचदा तसं आलो, पण आपलं ते एक भारंबे म्हणून आता ऍडिशनल कमिशनर आहे ठाण्याला, तर एका दिवशी मला भेटायला आले होते. मागे ज्यावेळेस नाशिकला ते SP होते, मला भेटायला आले आणि मला म्हणे, नाथाबा तुम्हाला आठवत नसेल पण तुम्ही 12वी मध्ये माझा अमरावतीला सत्कार केला होता. मला अमरावतीला केला हो म्हणे, मी बोर्डात पहिला आलो होतो. म्हणजे अशा वेळेस बघा ते कधीतरी 10, 12, 15 वर्षापूर्वी त्याचा सत्कार या ठिकाणी केला, पण त्याला त्याची आठवण होती की समाजाच्या साक्षीनं त्या ठिकाणी तो सत्कार झाला होता. त्याला पहिलं पारितोषिक आपण त्या कालखंडात दिलं होतं आणि त्या कालखंडातलं त्यानं मला बोलून दाखवलं की तुम्ही त्या भाषणामध्ये बोलला होता. अमरावतीच्या भाषणात काय बोललो मी विसरून गेलो, पण ते भारंबेंना त्या ठिकाणी मिलिंद भारंबे त्याचं नाव आहे, त्याला ते आठवत होतं. म्हणजे तुम्ही त्या भाषणात असे बोलले होते की समाजामध्ये एखादा UPSC करा, एकटा IAS व्हा, एकटा IPS व्हा, काही तर करून दाखवा. आणि कुणीही आतापर्यंत झालं नाही ही खंत तुम्ही व्यक्त केली होती. आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं की हो मी कलेक्टर होणार. मी कलेक्टर नाही होऊ शकलो पण मी DSP जरूर झालो. म्हणजे असं नसतं की म्हणजे तुम्ही माझं भाषण ऐकणार, उठल्यानंतर जेवण केल्यावर सोडून देणार, असं सहसा 90% लोकांचं जरी होत असलं तरी 10% लोक आठवणीत ठेवतात. असं काही एकदम टाकाऊ असतं असं नाहीये. पण या 64 वर्षामध्ये आपल्या विभागामधून एकही असा डायरेक्ट IAS किंवा डायरेक्ट IPS नव्हता. 64 वर्षामध्ये तुम्ही शेकड्याने इंजिनियर झाले. या जगामध्ये मी खूप ठिकाणी फिरतो, खूप देशांमध्ये जातो. कितीतरी देशांचा प्रवास मी आतापर्यंत केला असेल, 35-40 तरी देशांमध्ये मी आतापर्यंत गेलो असेल जगातील. आणि ज्या ज्या देशात कुठे कुठे जातो कार्यक्रम किंवा कुण्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा काही ठिकाणी, तर कधी ना कधी लेवा पाटील मला त्या ठिकाणी मला भेटायला येतो.
अरे खडसे साहेब आले चला, मग त्याला कधीतरी कार्यक्रमातनं माहिती मिळते, कधी फेसबुकवरनं माहिती मिळते, कधी याच्यामधनं माहिती मिळते, पण तो येतो भेटायला. म्हणजे जगामधले असे बहुतांशी देश आहेत की ज्या ठिकाणी आपला व्यक्ती चांगल्या पदावर आहे, बुद्धिमत्तेच्या जोरावर असेल, मेहनतीच्या असेल, कष्टाच्या असेल. डॉक्टर्स इंजिनियर्स मध्ये आपली कमी नाही आहे. सर्वात तज्ञ डॉक्टर, सर्वात जास्त डॉक्टर जर मेडिकल इंजिनिअरिंगला आपल्या मेडिकलला असतील तर त्या विभागामधले आहे. एमबीबीएस होणाऱ्यांची संख्या तुलनेने महाराष्ट्रामध्ये जर पाहिली तर क्षेत्रनिहाय आणि लोकसंख्या निहाय जर पर्सेंटेज काढलं तर सर्वात जास्त पर्सेंटेज लोक पाटलांचं आहे. डॉक्टर्स होण्यामध्ये, मेडिकलमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, विविध क्षेत्रामध्ये एवढं काम करत असताना मला आश्चर्य वाटायचं की मला IAS IPS का होत नाही, का IRS होत नाही, का फॉरेस्ट एक्झाम पास होत नाही डायरेक्टच्या, का रेल्वे सर्व्हिसेस मध्ये जात नाही, का डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये का आपले मुलं जात नाही. कारण त्यांना माहिती नव्हती, नॉलेज नव्हती, प्रेरणा नव्हती, प्रोत्साहन नव्हतं आणि त्यांना मार्गदर्शनही नव्हतं. पण अगदी हे सातत्यानं बोलत आलो 15-20 वर्षापासून. आणि मला आता आनंद असं वाटतोय की मागच्या 3-4 वर्षामध्ये ज्या वेळेस UPSCचे रिझल्ट होत आहे त्यावेळेस आपल्या विभागामध्ये खांद्याच्या याच्यामधून प्रामुख्यानं मुलं 5-6-10 तरी पोरं व्हायला लागले आणि त्यातल्या त्यात लेवा पटेल व्हायला लागले. खूप मोठे. मला तर MPSC वगैरेचे रिझल्ट आले, मागच्या महिन्यामध्ये रिझल्ट आले जळगाव जिल्ह्यातले. मला कितीतरी, मी नेहमी दरवर्षी सत्कार करतो अशा मुलांचा. मागच्या महिन्यामध्ये एकच महिना झाला, 1.5 महिना झाला, या गोष्टी महिनाच झाला, 1.5 महिना झाला. या महिन्यामध्ये मी पाहिलं PSIच्या परीक्षांमध्ये, तहसीलदारच्या परीक्षांमध्ये, नायब तहसीलदार, सहकार खात्यामधले असिस्टंट रजिस्ट्रार, DDR, कमीत कमी लेवा पाटील 25-30 होते मागच्याच महिन्यामध्ये व्हायला लागले. हा आनंद आहे. म्हणून साऱ्या क्षेत्रापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये जात असताना एकमेकांची चर्चा, विनिमय, त्या संदर्भामधलं मार्गदर्शन केलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं समाजामध्ये की जे माझ्याकडे आहे ते दुसऱ्याला न देण्याचीच प्रवृत्ती जास्त असते. अत्यंत विद्वान लोक आपल्याकडे कधी कधी असतात, पण त्याचा विद्वत्तेचा लाभ समाजाला कमी होतो. असे चित्र मागच्या कालखंडात दिसायचं. पण अलीकडच्या कालखंडामध्ये विद्वत्ता ही आपल्यापुरती मर्यादित नाही, ते देण्यासाठी आहे, इतरांना पोहोचली पाहिजे. म्हणून आता खूप समाजामधले लोक असे यायला लागलेत की ते इतरांना मार्गदर्शन करायला लागले आणि साऱ्या क्षेत्रामध्ये जात असताना पुढे चाललाय समाज, मागे नाहीये. फार मागे दशातले चित्र नाही. एक वर्ग असा जरूर आहे समाजामध्ये की जो अजूनही दुर्बल आहे, त्याला वर आणण्याची आवश्यकता आहे, त्याला बरोबरीनं घेण्याची आवश्यकता आहे. हे निश्चित आहे, ते कोणत्याही समाजामध्ये हे चित्र राहणार आहे. फारच काही आपण एकदम अति श्रीमंत झालो, अति भांडवलदार झालो अशातलं जरी नसलं तरी आपल्या मेहनतीनं, कष्टानं पोटापुरतं मिळवण्याची क्षमता नक्कीच या माणसामध्ये आहे. ती आहे ते बुद्धिमत्तेच्या जोरावर. एवढे मोठे लोक तुम्ही बसले असतात, कुणी ऑफिसमध्ये असेल, चांगल्या कामांमध्ये असेल, पण कोणाच्या आशीर्वादानं मोठे झालं असं एखादं दुसरं चित्र आहे. जे पुढे झाले आहेत ते माझ्या मेहनतीनं, तुमच्या मेहनतीनं, कष्टानं तुम्ही पुढे गेला. अगदी आपल्याकडे काही फार राजाश्रय मिळाला असंही चित्र नाहीये. राजकारणामध्ये फार व्यक्ती आहेत आपल्या याच्यामधलं, फार असंही चित्र नाहीये. आणि त्यामधून राजकारणाच्या आशीर्वादाशिवाय आपल्या कष्टानं, आपल्या मेहनतीनं मोठा होणारा हा माणूस आहे. हा समोर दिसणारा तो कुठे क्लार्क असेल, कुठे ऑफिसर असेल, कुठे आणखी वरच्या जागेवर गेला असेल, पण तो कुणाच्या आशीर्वादानं झाला नाही, तो त्याच्या मेहनतीनं झाला, कष्टानं झाला. इतरांच्या आशीर्वादाची वाट न पाहता स्वतःच्या कष्टानं मी मोठा होऊन दाखवेल ही जिद्द या समाजामध्ये आहे. म्हणून पुढच्या पिढीला आपण बसलेलो आहोत, ह्या संदेश पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे की पुढची पिढी याच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे. मी पाहत होतो मगापासून ते याच्यामध्ये मध्यमवर्गीयांची संख्या आहे, पण मुलांची संख्या कमी आहे, मुलींची संख्या कमी आहे. कोणताही संदेश हा पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी आता कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सामाजिक असेल का अन्य असेल, तरुणींचा सहभाग वाढला पाहिजे. नाहीये ही समाजाच्या दृष्टिकोनातनं चांगली गोष्ट नाही आहे. असं म्हटलं जातं की लेवा पाटील हा लवाचा वंशज आहे. एक रामायण कालाचा इतिहास आमच्या पिढीच्या मागे पटलं जातं. मग अशा कालखंडामध्ये आमच्याच मुलांना आमच्याच पूर्वजांचा इतिहास जर माहित नसेल, आमच्याच पूर्वजांना जर आम्ही काय केलं हे माहिती नसेल, तर उद्याच्या पिढी भरकटणार नाही याबद्दल तर कोण खात्री देऊ शकेल. पण कोणत्याही याच्या संदर्भामध्ये तरुणांचाही सहभाग असला पाहिजे.
आणि अलीकडच्या कालखंडामध्ये सर्वात चिंतेची बाब मला समाजामध्ये जी दिसते, जसं आता सांगितलं, लग्न समारंभाच्या संदर्भामध्ये एक चांगले उपक्रम त्यांनी राबवायला लागले. वेळेवर लग्न लागलं पाहिजे. आता ठीक आहे, ते वेळेवर लग्न लागलं पाहिजे या भावनेतनं आपण चालायला पाहिजे. 2 तास 3 तास जातात, उशिरा लग्न लागतात, दारू पिऊन गोंधळ करतात, काय काय करतात, जे नको ते आपल्याकडे व्हायला लागलं. हा विषय सर्वांनी मिळून मिटवण्याचा जरी असला तरी उद्या पाटील साहेब नवरी मिळाली पाहिजे ही चिंता आहे. यापासून प्रेम केलं आणि म्हणजे आहे ते यांचंच आहे, आपलं काय. आणि यासाठी कधी आम्ही म्हटलं, मी अजूनही जाहीर, मी मागच्या याच्यात जाहीर केलं होतं, नवीन मंडळ जिल्हा स्तरावर जर बांधकामं करत असतील तर तुमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 30 जिल्हे असतील, त्या जिल्ह्यामध्ये जर बांधकामं करायला जर सुरुवात करत असतील तर प्रत्येक ठिकाणी नाथाबूची पहिली मदत 5 लाखाची असेल. पहिली मदत आणि आम्ही देऊ. आणि हे पाटील साहेब असं नाही आहे, बरेच पुढारी ते टाळ्या मिळवण्यासाठी बोलतात, पण मागून 10 वेळा फिरवता. आता नाही आहे, मग पुढे ये, मग उद्या जा, नाही तू लिखलो म्हणलो असं खटापलं नाही आहे. कारण हे सारं करत असताना आपल्यालाही करायचंय आणि या माध्यमातून पुढे जायचंय. मला आनंद असतो या ठिकाणी की साऱ्या क्षेत्रात पुढे जातो आहे, असंच पुढे आपण गेलं पाहिजे. पण तरी जे क्षेत्र मागे आहे त्यात गेलं. का नको राजकारणात पडायला? का राजकारणात आपण पुढे जायला नको? कधी तर गेलं पाहिजे. एक नाथाभाऊ झाला, मी बरेच या समाजाला सांगतो, एक नाथाभाऊ आहे. आता विरोधी असो का सत्तेमध्ये असो तो कपॅसिटी, पण हा बाजूला झाल्यानंतर दुसरा कोणी शोधावं लागणार आहे. मग ही पोकळे कोण भरून काढणार आहे? कुणीतरी पुढे आले पाहिजे, कुणीतरी गेलं पाहिजे. नेता तयार व्हायला खूप वर्ष लागतात. निवडून यायला एका टर्म मध्ये येऊ शकतो. कुणी आमदार व्हायचं असेल तर लगेच होईल, त्याच्या नशिबानं. पण त्याच्यामधला लिडरशिप, त्याच्यामधला नेता तयार व्हायचा असेल तर त्याला कित्येक वर्ष लागतात. आणि मग आपल्या समाजामधलं हे राजकीय क्षेत्रामध्ये प्रभुत्व असणं आणि त्याच्यामधलं नेतृत्व उभं राहणं आणि असं नेतृत्व की ते सर्व समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना मान्य होईल अशा स्वरूपात निर्माण करणं फार अवघड असतं. आणि त्यामुळे या क्षेत्राकडे डोळेझाक करून चालणार नाही. लहान ठिकाणी का होईना तिथपासून सुरुवात केली पाहिजे. माणसं हरत नाही असं नाही आहे, म्हणून नाउमेद होता कामा नये. पण राजकीय क्षेत्रही तेवढं उपेक्षित ठेवता कामा नये. त्या क्षेत्राचाही प्रभाव आहे, त्या क्षेत्राचे समाजावर परिणाम होतो. म्हणून या सगळ्या क्षेत्रांमध्ये जात असताना हे आपल्याला करण्याची निश्चित गरज आहे. आणि पुढच्या कालखंडामध्ये मला वाटतं की ह्याचं आकर्षणही वाढत आहे, नवीन गुण तयार होत आहे. पण मार्गदर्शन कमी होतं, कुणाची साथ मिळत नव्हती. आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढच्या कालखंडामध्ये आम्हाला जायचं आहे. मी नेहमीच म्हणत असतो की माझ्या समाजामध्ये मी जन्माला आला त्याचा मला अभिमान आहेच. ज्याच्या मुळात जन्माला आलो त्याचा अभिमान बाळगणं गैर आहे असं नाहीये. त्या मातीमध्ये जन्माला आलो, त्या माणसांमध्ये वाढलो, त्याचा स्वाभिमान आणि अभिमान असलाच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या समाजाच्या भावना दुखवा. तुम्हाला अभिमान आहे म्हणून दुसऱ्यांच्या भावना दुखवून तो अभिमान वाढवा हे कदापि करणं किंवा करू नये. या संदर्भात इतरांचाही सन्मान तेवढ्याच आवडीनं आपण केला पाहिजे. सारेच आपल्या बरोबरीला म्हणून इतरांचे सन्मान ज्यावेळेस ठेवाल त्यावेळेस आपला सन्मान वाढेल. म्हणून अशाचं एकत्रित या ठिकाणी सहकार्य राहील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आम्हाला तृप्त करून टाकलं. आपण केलेलं आहे. आपलं वाचन दांडगा आहे, आपले अनुभव सखोल आहेत, राजकारण सुचिता आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्या विचारांचा प्रभाव इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर झालेला आहे. आदरणीय खडसे साहेबांना मी सांगू इच्छितो की आपण सर्व भ्रातृमंडळांना इतक्याच उदारतेनं सहकार्य केलेलं आहे. भ्रातृमंडळाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर तीच प्रेमाची आणि प्रेरणेची थाप आपण दिलेली आहे. आपल्याच या कर्तृत्वामुळे नागपूरच्या भ्रातृमंडळाचं खूप मोठं काम उभं राहिलेलं आहे. लेवा पाटीदार समाजाचं अत्यंत एक गुणी, अत्यंत विनम्र
आणि सगळ्यांना हवं असं वाटेल अशा प्रकारचं एक नेतृत्व आज आपल्यामध्ये उपस्थित झालेलं आहे. नागपूरचं भातृमंडळ असो, यवतमाळचं भातृमंडळ असो, महाराष्ट्रातलं कुठलंही भातृमंडळ असो, त्या प्रत्येक भातृमंडळातल्या प्रत्येक सदस्याला नाथाभाऊ साहेब यांनी आपल्याला व्यस्त कार्यातून कार्यक्रमाला बहुमूल्य वेळ दिला व त्यांचे अकाउंट आपला हॉल बांधेपर्यंत सतत ओपन ठेवणार आहेत असं त्यांनी जे जाहीर केलं त्यासाठी भ्रातृमंडळ अमरावती तर्फे मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ मंदाकिनी ताई खडसे यांनी खडसे साहेबांना जे 5 लाख दिले द्या असं सांगून त्यांचा उत्साह आणि आपल्याला जी मदत केली आणि त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला जे कृतकृत्य केलं त्यांचे मी आभार मानते. दुसरे प्रमुख पाहुणे माननीय श्री अण्णासाहेब पाटील माजी अध्यक्ष महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ यांनी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल व त्यांनी आपल्याला जी मदत दिली त्याबद्दल मी भ्रातृमंडळातर्फे त्यांचे आभार मानते. श्री अशोक देवचंद नारखडे अध्यक्ष महाराष्ट्र लेवा पाटीदार संघ यांनी आपली मदत व महत्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे भ्रातृमंडळातर्फे आभार मानते. श्री अशोक नारखडे अध्यक्ष भातृमंडळ यवतमाळ यांनी जी आम्हाला मदत केली व आमच्या कार्यक्रमाला वेळ दिला याबद्दल मी भ्रातृमंडळातर्फे त्यांचे आभार मानते. श्री ज्ञानदेव त्र्यंबक खाचणे अध्यक्ष भ्रातृमंडळ बुलढाणा यांनी आपला बहुमूल्य वेळ इथे येऊन दिल्याबद्दल मी त्यांच्या भ्रातृमंडळातर्फे आभार मानते. श्री संजय सोपानराव सुपे